तर बघू शकता अगदी कमी साहित्यात मोकळा सुटसुटीत असा मसाले भात तयार झालेला आहे। कोणत्याही भाज्या न घालता अगदी झटपट असा घरच्या साहित्यात हा मसाले भात तयार होतो आणि खायला तर एक नंबर असा लागतो। डाळीच्या आमटीसोबत तुम्ही हा मसाले भात खाऊ शकता किंवा असा सुद्धा गरम गरम खायला मस्तच लागतो। तर तुम्हाला जर ही झटपट मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा। मसाले भात करण्यासाठी इथं मी 1.5 वाटी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता। तांदूळ आता पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ। तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि 10 मिनिटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू। तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण मसाले भातासाठी वाटण तयार करून घेऊ। तर इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेऊ आणि चांगलं ठेचून घेऊ बारीक असं। तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामधून सुद्धा बारीक असं वाटून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने बघू शकताय मसाले भातासाठी वाटण मी तयार करून घेतलेला आहे। आता मी मसाले भात कुकरमध्ये फोडणीला घालणार आहे। कुकरमध्ये अगदी झटपट तयार होतो। तर त्यासाठी 1-1.5 पळी मी तेल घेतलेला आहे। तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल थोडं गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं, दालचिनीचा तुकडा, अर्ध चक्री फूल आणि तमालपत्रीचं पान घालू आणि हे खडे मसाले थोडे परतून घेऊ। खडे मसाले परतून झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा घालू उभा चिरलेला आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ। कांदा मी चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होईतोपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी अर्धा टोमॅटो उभा चिरलेला घातलेला आहे। टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत चांगला मऊसर असा परतून घ्यायचा आहे। कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा मी चांगला परतून घेतलेला आहे अगदी मऊ होईतोपर्यंत। आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। आलं लसूणचा कच्चा वास जाईतोपर्यंत वाटण थोडं आपण चांगलं परतून घेऊ। तर वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालू। हळद जास्त घालू नका, भाताचा कलर बदलण्यापुरतं थोडीशी हळद घातलेली आहे मी। त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला घालू आणि चवीनुसार मीठ घालू। हे थोडं आता चांगलं परतून घेऊ। परतून घेतल्यानंतर यामध्ये भिजवलेला तांदूळ घालू। तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे। आता तांदूळ चांगला मसाल्यासोबत परतून घेऊ। तांदूळ चांगला परतून घेतला की मस्त मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो। तर बघू शकताय तांदूळ मी चांगला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये गरम पाणी घालू। तर 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्याच्या दुप्पट म्हणजे 3 वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे। गरम पाणीच घाला म्हणजे भात झटपट असा तयार होतो आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घातलं की भात चांगला मोकळा सुटसुटीत असा तयार होतो। आता मी हे चांगलं पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला एक चांगली उकळी येऊ देत। तर बघू शकताय तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे। आता गॅस मीडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकताय झटपट असा मसाले भात तयार झालेला आहे। चमच्याने आता थोडा मिक्स करून घेऊ। तर बघू शकताय मस्त मोकळा सुटसुटीत असा झटपट मसाले भात तयार झालेला आहे। कोणत्याही भाज्या न घालता अगदी झटपट असा घरच्या साहित्यात हा भात तयार होतो। जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं असं बनवायचं असेल तर या पद्धतीने झटपट असा हा मसाले भात एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला जर ही मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।